नमस्कार. आपण आता पुढच्या टॉपिककडे जातोय. पुढच्या टॉपिकचं नाव आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आता एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन ह्या टॉपिकमध्ये आपण नेमकं काय बघितलंय? एन्हान्समेंट म्हणजे काय? सो एन्हान्समेंटचा मराठीमध्ये अर्थ होतो वृद्धिंगत करणे, म्हणजे वाढ करणे. आता वाढ कशात करायची आहे? तर टॉपिकचं नाव काय आहे? एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. फूडचं प्रोडक्शन जे आहे, या फूडच्या प्रोडक्शनमध्ये आपल्याला वाढ करायची आहे. सो वाढ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? किती पटीनं वाढ करायची? आणि फक्तच त्याची क्वांटिटी वाढवायची का? त्याच्या क्वालिटीवरती काही परिणाम झाला तर? हे काही प्रश्न जे आहेत, हे प्रश्नांच्या बद्दल आपल्याला ह्या टॉपिकमध्ये चर्चा करायची असते. एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपण असे काही वेगवेगळ्या प्रोसेस पाहतोय की त्या प्रोसेसचा यूज करून कमीत कमी जागेमध्ये भरपूर उत्पन्न कसं घेतलं जाईल. म्हणजेच हे का करायचं आहे, एन्हान्समेंट कशासाठी करायचं आहे, हे थोडं जर समजून घेतलं तर टॉपिक समजायला सोपा जातो. हा कसं आहे की लोकसंख्या जी आहे, ह्या लोकसंख्येची वाढ जी होते, ह्या लोकसंख्येच्या वाढीच्या कंपॅरिझनमध्ये पर हेड अन्नधान्य जे आहे हे कमी पडतं. म्हणजे इकडं लोकसंख्या तर वाढत चालली, पण त्या लोकसंख्या वाढत असताना जर धान्याचा पुरवठा प्रॉपर झाला नाही तर त्याचा समाज जीवनावरती काय परिणाम पडणार? म्हणजे जर मुबलक प्रमाणामध्ये अन्नधान्य खायला मिळालं नाही, त्यानंतर लोकांच्या किंवा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारी, असे बरेचसे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतील जर आपण एन्हान्समेंटचा विचार केला नाही तर. मग आता एन्हान्समेंट करायची, जेवढं काही क्षेत्र आहे, जमिनीचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये किंबहुना तेवढ्याच क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या आयडियाज यूज करून, वेगवेगळ्या प्रोसेस यूज करून, वेगवेगळे अल्टरनेशन करून, प्रोसेसेस बदलून आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करायचा आहे किंवा अन्नधान्य वाढवायचं आहे. सो हे त्याचं झालं बेसिक रिझन की एन्हान्समेंट का करायचे. आता एन्हान्समेंट करण्यासाठी ह्या टॉपिकमध्ये आपल्याला सांगितले काय काय, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस जी सांगितली ती प्रोसेस आहे प्लांट ब्रीडिंगची. मग आता प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, कशी करायची, त्याच्या स्टेप्स काय आहेत का, प्लांट ब्रीडिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, हे बरेचसे पार्ट पहिल्या पार्टमध्ये येतील प्लांट ब्रीडिंगमध्ये. त्याच्यानंतर सेकंड पार्ट एक आहे महत्त्वाचा मुद्दा, ज्याला आपण टिश्यू कल्चर असं म्हणणार आहोत. सो टिश्यू कल्चर इज द बेस्ट ऑप्शन फॉर एन्हान्समेंट. एन्हान्समेंट करण्यासाठी टिश्यू कल्चर हे एक अतिशय चांगला पर्याय होऊ शकतो. कारण टिश्यू कल्चरची जी टेक्निक आहे, ही टेक्निक यूज करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न किंवा जास्तीत जास्त प्रोडक्शन यील्ड घेता येण्यासारखे आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो आहे सिंगल सेल प्रोटीन. सो सिंगल सेल प्रोटीन जे आहे, ह्या सिंगल सेल प्रोटीनमध्ये नेमकं काय असतं? एक सेलच आहे, पण ती 100% प्रोटीनच असणार आहे. सो तो एक मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतो जो रिप्रोडक्शन करतो. म्हणजेच एका सेलच्या 2 सेल, सो नंबर ऑफ सेल्स कम्स टुगेदर टू फॉर्म टिश्यू. आपण याच्या अगोदर शिकलोय. पण इथं काय होतं, खूप साऱ्या सेल एकत्र येतात पण त्यांच्यापासून टिश्यू तयार होत नाही, तर ती सिंगल सेल ही सिंगल सेलच राहते, जरी नंबर ऑफ सेल्स एकत्र असल्या तरी. आणि म्हणून त्याला आपण सिंगल सेल असं म्हणणार आहोत. ते 100% प्रोटीनच नेचर असल्यामुळं त्याला आपण सिंगल सेल प्रोटीन असं सुद्धा म्हणतोय. सो एन्हान्समेंट ह्या पार्टमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. एक सांगितली प्लांट ब्रीडिंग, दुसरं सांगितलं टिश्यू कल्चर, तिसरं सांगितलं सिंगल सेल प्रोटीन. आता झूचा जो सेक्शन आहे, या झूच्या सेक्शनमध्ये ॲनिमल हजबंडरी नावाचा एक पार्ट येतो किंवा एक टॉपिक येतो. ह्या टॉपिकमध्ये ॲनिमल हजबंडरीमध्ये काही कन्सेप्ट सांगितलेत, काही गोष्टी सांगितलेत की त्याच्यामध्ये पोल्ट्री असेल, त्याच्यामध्ये डेअरी असेल, त्याच्यामध्ये सेरिकल्चर असेल, त्याच्यामध्ये ॲपिकल्चर असेल, त्याच्यामध्ये लॅक कल्चर असेल किंवा त्याच्यामध्ये सिल्क वर्मचं कल्चर असेल. सो हे जे कन्सेप्ट्स आहेत किंवा हे जे छोटे 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 व्यवसाय आहेत, हे काय केले जातात, हे शेती करणारे ॲग्रिकल्चर किंवा फार्मर जे आहेत, हे सोबत काय करतात, साईड बाय साईड ह्या गोष्टी करत असतात की ज्याच्यामुळं त्यांना चांगल्या प्रमाणात त्याच्यापासून पैसे मिळतील, त्यांची एक लाईफस्टाईल थोडक्यात चांगल्या पद्धतीनं त्यांना बिल्डअप करता येईल. ह्या अनुषंगानं तो टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केला गेला होता. सो त्या टॉपिकबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूयाच. आता
एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन ह्या टॉपिकमध्ये नेमकं काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लांट ब्रीडिंग हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. सो प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, दोन वेगवेगळे प्लांट जे आहेत ह्या प्लांटचं क्रॉसिंग करून तिसरं एक प्लांट तयार करणं. सो ह्युमन रिप्रोडक्शन किंवा प्लांट रिप्रोडक्शन याच्यामध्ये आपण बघितलंय, अँथर गायनोशियमबद्दल आपण चर्चा केलीच. सेम तोच कन्सेप्ट आहे इथं. आपण अँथर आणि पोलन अँथर आणि गायनोशियम यूज करूनच प्लांटचं क्रॉसिंग करणार आहोत, ज्याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणणार आहोत. पण प्लांट ब्रीडिंग जे आहे, प्लांट ब्रीडिंग करत असताना त्या प्लांट ब्रीडिंगसाठी महत्त्वाच्या 5 स्टेप्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपला आपण म्हणणार आहोत कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. आपल्याला पाहिजे असणाऱ्या प्लांटचे जेवढ्या व्हरायटीज असतील त्या सगळ्या व्हरायटीचं कलेक्शन करणं, ज्याला आपण कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटीज असं म्हणतो. ज्या वेळेला आपण त्यांचं कलेक्शन केलं त्यावेळेला दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, सिलेक्शन ऑफ पॅरेंट अमॉंग द व्हरायटीज. जेवढ्या काही व्हरायटीज आपल्या मिळाल्या त्या व्हरायटीजपैकी आपण असे 2 पॅरेंट सिलेक्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असणारे कॅरेक्टर्स असतील. सो हे 2 पॅरेंट आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या दोघांचं क्रॉसिंग करतो. सो क्रॉसिंग झाल्याच्या नंतर क्रॉसिंग अरायझेस टू F1. क्रॉसिंग केल्याच्या नंतर आपल्याला F1 मिळेल आणि हे जे F1 आहे ह्या F1मध्ये त्या दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस झालेले दिसतील. म्हणजेच काय की ह्या 2 वेगवेगळ्या प्लांट ज्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, 2 वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये होत्या, त्या दोघांचं क्रॉसिंग करून आपण एकच असं प्लांट निर्माण केलं की जे प्लांट दोन्ही कॅरेक्टर्सशी बिलॉंग करतं किंवा दोन्हीही एन्व्हायरमेंटल कंडिशनशी बिलॉंग करतं. सो ह्याच्यामुळं काय होईल की त्या एकाच प्लांटमध्ये त्या 2 वेगवेगळ्या प्लांटचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतील. सो ही झाली तिसरी स्टेप. चौथ्या स्टेपमध्ये असे जे काही F1s आपल्याला मिळतील त्यातून पुन्हा आपण सुपिरियर चांगल्या पद्धतीचा F1 सिलेक्ट करणार आहोत. सो सिलेक्शन ऑफ द सुपेरियर F1 रिकॉम्बिनंट आपण त्याला म्हणतो. सो त्याच्यातून आपण चांगल्यात चांगला F1 काय केला, सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांचं पुन्हा क्रॉसिंग करत जातो आणि सगळ्यात शेवटच्या 5व्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत तर त्याचं टेस्टिंग अँड कमर्शियलायझेशन फॉर यूज. आपण काय करतो की आपल्याला पाहिजे असणारे कॅरेक्टर्स त्या प्लांटमध्ये आलेले आहेत का हे आपण सिलेक्ट करणार किंवा चेक करणार आणि जर आपल्याला पाहिजे असणारे सगळे कॅरेक्टर्स जर त्याच्यामध्ये आलेले असतील तर त्या प्रकारच्या सीड्स किंवा ती प्लांट जे आहेत ती प्लांट्स आपण काय करतोय आता मार्केटमध्ये उपलब्ध करतोय फॉर कमर्शियलायझेशन. सो हा झाला प्लांट ब्रीडिंगचा पार्ट. मग पुन्हा प्लांट ब्रीडिंग जे आहे, प्लांट ब्रीडिंगमध्ये अजून वेगवेगळे कन्सेप्ट्स येतात. म्हणजे हे प्लांट ब्रीडिंग कशासाठी करायचं आहे नेमकं, तर प्लांट ब्रीडिंग फॉर इन्क्रीज इल्डिंग कपॅसिटी, उत्पादन वाढवण्यासाठी, प्लांटचं फायनल उत्पादन वाढवण्यासाठी आपण प्लांट ब्रीडिंग करू शकतो. दुसरा एक कन्सेप्ट, प्लांट ब्रीडिंग इज युजफुल फॉर डिसीज रेजिस्टन्स प्लांट. प्लांटवरती जर एखादा डिसीज येत असेल तर तो डिसीज येऊ नये म्हणून त्या प्लांटचं आपण काय करणार आहोत, दुसऱ्या त्यांच्या स्पेसीजमधल्या दुसऱ्या प्लांटबरोबर ब्रीडिंग करणार आहोत, ज्याच्यामुळे तिसरं जे प्लांट तयार होईल त्या प्लांटमधून तो डिसीज आपोआप गेलेला असेल. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग टू डेव्हलपिंग रेजिस्टन्स अगेन्स्ट इन्सेक्ट. एखाद्या इन्सेक्ट्समुळं जर त्या प्लांटवरती आजार किंवा रोग येत असेल तर त्या इन्सेक्ट्सच्या अगेन्स्ट इम्युनिटी अगोदरच प्लांटमध्ये तयार करण्यासाठी आपण प्लांटचं ब्रीडिंग करणार आहोत. हा झाला तिसरा महत्त्वाचा पार्ट. आणि चौथा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे बायोफॉर्टिफिकेशन. आता बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की कमीत कमी क्वांटिटीमध्ये मॅक्सिमम न्यूट्रिशियस फूड. पुढं हिडन हंगरचा एक पार्ट येतो की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नॉर्मली जेवत असतो, खात असतो, एका ठराविक प्रकारचंच अन्न आपण घेत असतो, पण काही असे मायक्रोमॉलिक्युल्स असतात ज्याची बॉडीला रोज नितांत गरज असते, पण ते मायक्रोमॉलिक्युल्स आपल्या डाएटमधून आपल्या बॉडीमध्ये जात नसतात. गरज असतानासुद्धा जात नसतील तर त्या मायक्रोमॉलिक्युलच्या बाबतीत आपण उपाशी आहोत असं म्हणायला हरकत नाही, ज्याला आपण हिडन हंगर म्हणणार आहोत. सो अशा प्रकारचे काही कन्सेप्ट्स लक्षात घेऊन काही कंपन्या वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतात आणि ते प्रोडक्ट आपल्याला विकतात फॉर डाएट पर्पज, ते घेण्यासाठी, ते खाण्यासाठी. म्हणजे नॉर्मली जर आपण असं बघितलं की समजा आपल्या शरीरावरती स्किनवरती असे व्हाईट पॅचेस तयार होत असतील, आता हे कशामुळे होते समजत नाही म्हणून आपण दवाखान्यात डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर सांगतात आपल्याला की कॅल्शियम कमी पडते, हिरव्या पालेभाज्या खा किंवा अजून काही खा. तर गंमत अशी असते की बऱ्याच वेळेला आपल्याला हिरव्या पालेभाज्या आवडत नसतात आणि डॉक्टर तेच सांगतात खायला आपल्याला जे आपल्याला आवडत नसतं. मग
आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं, डायरेक्ट डॉक्टर काय करतात, प्रिस्क्रिप्शन पॅड करतात, कॅल्शियमच्या गोळ्या लिहून घेतात. मग आपण काय करतो, घरी येतो, त्या गोळ्या घेऊन येतो, त्या गोळ्या खातो, तो व्हाईट पॅच जो आहे तो कमी 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 आल्यासारखा आपल्याला वाटतो, येतो, पण पुढे ती औषधं बंद झाली आणि काही महिन्यानंतर पुन्हा तो पॅच आहे तसा दिसायला सुरू होतो. थोडक्यात सांगायचं आहे काय की डेली कॅल्शियम मॅग्नेशियम बॉडीला ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये गेलंच पाहिजे, आणि जर जात नसेल तर मग आपल्याला ह्या अशा पद्धतीनं बाहेरून कॅल्शियम मॅग्नेशियम घ्यावं लागतं. म्हणजेच आपली बॉडी त्या ठराविक मायक्रोमोलिक्युलसाठी उपाशी आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, ज्याला आपण हिडन हंगर असं म्हणणार आहोत. पण म्हणून ह्याच्यासाठी आपण जे काही डाएट घेणार आहोत त्या डाएटमध्ये त्या मॅक्झिमम गोष्टी सगळ्या असायला पाहिजेत, त्या सगळी विटॅमिन्स असायला पाहिजेत, ते सगळे मोलिक्युल्स मायक्रोमोलिक्युल्स न्यूट्रियन्स सगळे असायला हवेत, अशा पद्धतीचं आपण खाद्य घेतलं पाहिजे. सो हा झाला एक पार्ट. पण इथं प्लांट ब्रीडिंग जे आहे ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे, जसं मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या कारणांसाठी आपण प्लांट ब्रीडिंग करतो आहे, त्याच्यामध्ये यील्डिंग कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी असेल. सो इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नॉर्मन बोरलॉग नावाचे सायंटिस्ट जे होते यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन केलं. सो ग्रीन रिव्हॉल्युशन केल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ किंवा भात आपण ज्याला म्हणतो या भाताचं प्रोडक्शन वाढलं. सो भाताबरोबरच गव्हाचं सुद्धा प्रोडक्शन वाढलं. सो हे जे गहू किंवा भात जे आहेत ह्याची प्रोडक्शन कशा पद्धतीनं वाढत गेलीत ह्याचा ग्राफ किंवा ह्याचा आलेख जो आहे तो आपल्याला बुकमध्ये बघायला पण मिळतो. सो हे काही कन्सेप्ट्स आहेत. सो अशा पद्धतीनं डिसीज फ्री प्लांट्स कुठले कुठले आहेत, डिसीज होऊ नये म्हणून कुठले कुठले प्लांट आहेत, ह्याचे काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. सो टॉपिकवरती जे MCQs विचारले जातात हे MCQs नेमके ह्याच पद्धतीनं असतात. ग्रीन रिव्हॉल्युशन कधी केलं, कुणी केलं, कसं केलं, व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे काय, त्याचा काय कन्सेप्ट असतो, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं प्लांट आहे की ज्या प्लांटमध्ये अमुक अमुक एक डिसीज रिमूव्ह करून टाकला किंवा अमुक अमुक प्रकारचे इन्सेक्ट्स ह्या टॉपिकवर ह्या प्लांटवरती येत नाहीत. सो असे काही कन्सेप्ट्स असतात की ज्याच्यावरती आपल्याला काही MCQs विचारले जातात. सेकंड पार्ट येतो टॉपिकमधला तो आहे टिश्यू कल्चरचा. आणि टिश्यू कल्चर जे आहे ह्या टिश्यू कल्चरमध्ये महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच काय की सगळ्यात बेस्ट ऑप्शन, जसं मी मगाशी म्हटलं, खूप मोठ्या प्रमाणावरती वापरली जाणारी ही प्रोसेस आहे. कारण ह्या ह्या प्रोसेसमध्ये छोट्यात छोट्या सिंगल सेलपासून होल प्लांट बॉडी तयार करण्याची प्रोसेस इन्व्हॉल्व असते. म्हणजे एक सिंगल सेल घेऊन डिसीज फ्री सिंगल सेल, दॅट इज अपायकल मेरिस्टीम जो आहे टॉपिकचा किंवा प्लांटचा जो पार्ट आहे, अपायकल मेरिस्टीमचा जो पार्ट आहे त्याच्यामधून एखादी छोटीशी सेल घेऊन ती सेल न्यूट्रिएंट मीडियममध्ये ठेवल्याच्या नंतर त्या सेलचं सेल डिव्हिजन होतं, सेल ग्रो व्हायला सुरू होते, एका सेलच्या नंबर ऑफ सेल्स होतात आणि मग त्या सेल्सपासून एक टिश्यू तयार होतो ज्याला आपण कॅलस फॉर्मेशन असं म्हटलं. मग हळूहळू त्या कॅलसला ऑर्गन्स फॉर्म व्हायला सुरू होतात, त्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतो. सो ऑर्गॅनोजेनेसिससाठी आपण 2 प्रकारचे हॉर्मोन्स तिथं वापरले, एक ऑक्झिन आहे आणि दुसरा सायटोकायनिन आहे. हे जे 2 हॉर्मोन्स आहेत हे 2 हॉर्मोन्स यूज करून आपण कॅलसपासून ऑर्गन्स फॉर्म केलेत आणि मग हळूहळू त्याचं सस्पेन्शन कल्चर, न्यूट्रिशन मीडियम सस्पेन्शन कल्चर, त्याच्यानंतर त्याचं सब कल्चरिंग करून ती प्लांट जे आहेत ही प्लांट सेपरेट करून छोटे छोटे प्लांट्स जे आहेत हे आपण इंडिव्हिज्युअल प्लांटलेट्स यूज करतो किंवा प्लांट करतो आणि मग ती प्लांट्स मोठी व्हायला सुरू होतात. सो फ्रॉम सिंगल सेल, एका छोट्याशा सेलपासून एक होल प्लांट तयार करण्याची प्रोसेस कमीत कमी वेळेमध्ये आणि मुख्य म्हणजे असेप्टिक कंडिशनमध्ये, लॅबोरेटरिकल कंडिशनमध्ये, ह्याला आपण टिश्यू कल्चर असं म्हटलं. सो कुठल्याही सीझनमध्ये कुठल्याही प्लांटचं टिश्यू कल्चर आपल्याला करता येणं आता पॉसिबल झालं आहे. आणि मग त्याच्यानंतर शेवटचा पार्ट जो येतो तो आहे सिंगल सेल प्रोटीन. सो इथं आपल्याला एक महत्त्वाचं उदाहरण बघायला मिळालं आहे टॉपिकमध्ये की बरेचशी नॉन व्हेजिटेरियन पीपल जे आहेत हे पीपल्स या महागाईमुळं व्हेजिटेरियन पीपल जे आहेत ही व्हेजिटेरियन पीपल्स महागाईमुळं नॉनव्हेज फूड जे आहे ते नॉनव्हेज फूड रिसीव करण्यावरती गेलेले आहेत किंवा स्वीकारायला लागले आहेत किंवा खायला लागलेले आहेत थोडक्यात. कारण इथं त्याच्यामध्ये आपण असं बघितलं आहे की सेरेल्स जे आहे त्या सेरेल्समधून मिळणारं जे न्यूट्रियंट आहे हे न्यूट्रियंट कम्पॅरेटिव्हली मीटमधून चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. हे जसं लोकांना समजलं तसं लोक शिफ्ट झाली फ्रॉम व्हेज टू नॉन व्हेज. सो अशा प्रकारे हा जो टॉपिकचा गाभा आहे किंवा टॉपिकचा जो पार्ट आहे, टॉपिकचा पार्ट आपण थोडक्यात बघितला होता. सो आता इथं ह्याच टॉपिकवरती काही डिपेंड असणारी MCQs आपण बघणार आहोत जे MST CET पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला बघायला मिळतील. सो फर्स्ट दॅट इज द इन्क्रीज्ड फूड प्रोडक्शन ऑफ आवर कंट्री इज नोन ॲज. इन्क्रीज
फूड प्रोडक्शन ऑफ आवर कंट्री इज नोन ॲज डॅश रिव्हॉल्युशन. हे रिव्हॉल्युशन जे मगाशी मी म्हटलं तुम्हाला, येलो रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ग्रीन रिव्हॉल्युशन और ब्लू रिव्हॉल्युशन. सो आपण आत्तापर्यंत ऐकलेल्यामध्ये येलो आणि ब्लू रिव्हॉल्युशन्स ऐकलेली नसावीत. ग्रीन रिव्हॉल्युशन आहे आणि व्हाईट रिव्हॉल्युशन आहे. सो ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे ज्याला आपण हरित क्रांती म्हटलं, आणि व्हाईट रिव्हॉल्युशन ज्याला आपण श्वेत क्रांती, दुधाची क्रांती असं म्हटलं होतं. सो इथं ग्रीन रिव्हॉल्युशन जे आहे, ह्या ग्रीन रिव्हॉल्युशनमुळं फूड जे आहे त्या फूडचं प्रोडक्शन इन्क्रीज होताना आपल्याला दिसते. सेकंड क्वेश्चन जो आहे त्या सेकंड क्वेश्चनमध्ये विच वॉज ओरिजिनल राईस व्हरायटी फ्रॉम विच सेमी डॉर्फ वॉज डेव्हलप्ड बाय RRRI. सो आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये विच वॉज ओरिजिनल राईस व्हरायटी फ्रॉम विच सेमी डॉर्फ वॉज डेव्हलप्ड बाय RRRI, दॅट इज IRRI ह्याने डेव्हलप केलेली सेमी डॉर्फ व्हरायटी कुठली. सो त्याचा आन्सर आहे IR8. पुढचा क्वेश्चन जो आहे तो त्याच क्वेश्चनवरती डिपेंड आहे. सेमी डॉर्फ राईस IR8 वॉज डेव्हलप्ड इन, त्याची डेव्हलपमेंट कुठं झाली, IR8 ह्या सेमी डॉर्फ राईसची डेव्हलपमेंट इन फिलिपाईन्स. नॉर्मली तैवान नाही, इंडिया नाही, चायना नाही, फिलिपाईन्स किंवा फिलिपिन जे आहे या फिलिपिनमध्ये सेमी डॉर्फ राईस व्हरायटी ही डेव्हलप झालेली दिसते. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे जया अँड रत्ना वॉज डेव्हलप्ड फॉर, जया अँड रत्ना डेव्हलप्ड फॉर ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया आर व्हरायटीज ऑफ. जया आणि रत्ना ह्या दोन व्हरायटीज कशाच्या आहेत. सो या दोन्हीच्या दोन्ही व्हरायटीज राईसच्या व्हरायटीज आहेत. नेक्स्ट पुसा शुभ्रा इज व्हरायटी ऑफ. आता पुसा शुभ्रा ही व्हरायटी कशाची आहे. सो आपण बघितलं तर प्लांट ब्रीडिंग फॉर डेव्हलपिंग डिसीज फ्री प्लांट्स ह्या पार्टमध्ये आपण ते एक्झाम्पल बघितले की पुसा शुभ्रा ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे कॉलीफ्लॉवरची. आणि कॉलीफ्लॉवर जे आहे ह्या कॉलीफ्लॉवरचा डिसीज जो आहे तो डिसीज प्लांट ब्रीडिंग करून कायमस्वरूपी घालवून टाकलेला आहे. सो त्याला आपण पुसा शुभ्रा असं म्हणतो. सो इज अ व्हरायटी ऑफ कॉलीफ्लॉवर. देन सिंगल सेल प्रोटीन्स आर. मग जसं म्हटलं की सिंगल सेल हा जो कन्सेप्ट आहे, सिंगल सेल एक सेल जिच्यामध्ये 100% म्हणजे जी 100% प्रोटीनस इन नेचर आहे. सिंगल सेल प्रोटीन आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स ऑर टॉक्झिन. सो इथे हे तिन्ही ऑप्शन नाही आहेत. एन्झाईम नाही, अँटीबायोटिक नाही, टॉक्झिन नाही. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द सिंगल सेल which having ability to produce and reproduce. Then in tissue culture the growth is selected material is observed in tissue culture the growth of selected material is observed in. टिश्यू कल्चरसाठी आपण जे प्लांट सिलेक्ट केलंय त्या सिलेक्ट केलेल्या प्लांटची ग्रोथ आपण कशावरती ऑब्झर्व करतोय. सॉइलवरती नाही, एअरवरती नाही, वॉटरमध्ये नाही, न्यूट्रिएंट मीडियम. आपण टिश्यू कल्चर हा पॉईंट शिकताना बघितले की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियमला किती महत्त्व आहे. टिश्यू कल्चर ह्या पॉईंटवरती न्यूट्रिएंट मीडियम जे आहे ह्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये वापरली गेलेली अगार पावडर लक्षात राहू द्या. अगार इज ए व्हेकल म्हणूयात आपण त्याला, कारण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. सो अगार जे आहे त्या अगारमध्ये वॉटर थोडंसं मिक्स केलं तर त्याचं सेमी सॉलिड जेल फॉर्म होतं. अजून थोडंसं वॉटर मिक्स केलं की त्याचं सस्पेन्शन फॉर्म होतं. सो ज्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपण त्याचं न्यूट्रिएंट मीडियम तयार करू शकतो. त्याशिवाय त्याच्यामध्ये सुक्रोज आहे, त्याच्यामध्ये ऑक्झिन्स आहेत, त्याच्यामध्ये सायटोकायनिन्स आहे, त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्ससुद्धा आहेत ते न्यूट्रिएंट मीडियमवरती. सो न्यूट्रिएंट मीडियमवरती ती जी टिश्यू आहे किंवा ती जी सेल आहे किंवा तो ग्रोथ होणारा जो पार्ट आहे तो पार्ट आपण काय करतोय, ऑब्झर्व करतोय. देन नेक्स्ट द पार्ट ऑफ प्लांट सिलेक्टेड फॉर टिश्यू कल्चर इज नोन ॲज. प्लांटचा जो पार्ट आपण टिश्यू कल्चरसाठी यूज करणार आहोत त्या पार्टला काय म्हटलं जातं. एक्सपर्ट नाहीच, सीड नाही, एक्सप्लांट इज ए राईट आन्सर. ज्या प्लांटचं आपल्याला टिश्यू कल्चर करायचं आहे त्या प्लांटला आपण एक्सप्लांट असं म्हटलं. एक्झॉस्ट तर नाहीच नाही. देन नेक्स्ट
सोमॅक्लोन्स आर ऑब्टेन्ड बाय, महत्त्वाचा पार्ट आहे तो. टिश्यू कल्चर ह्या पार्टमध्ये ॲप्लिकेशन्स जे आहेत ह्या ॲप्लिकेशन्समध्ये पहिलं ॲप्लिकेशन होतं मायक्रो प्रॉपगेशन. त्या ॲप्लिकेशननंतर सेकंड ॲप्लिकेशन होतं डिसीज रेजिस्टन्स प्लांट. तिसरं होतं सोमॅटिक हायब्रिडायझेशन. आणि सोमॅटिक हायब्रिडायझेशन जे आहे या सोमॅटिक हायब्रिडायझेशनमध्ये एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला पोटॅटो अँड टोमॅटो. पोटॅटो आणि टोमॅटो यांचा जर्म प्लाझम ऑर प्रोटोप्लाझम युनियन करून त्या दोघांचं टिश्यू कल्चर करून एक असं प्लांट तयार केलं गेलं ज्या प्लांटला पोमॅटो असं नाव देण्यात आलं, ज्याच्या प्लांटला जमिनीच्या वरती टोमॅटो आणि जमिनीच्या खाली बटाटे लागण्याची प्रोसेस झाली. सो इथं सोमा मीन्स बॉडी अँड क्लोन्स म्हणजे त्यांचे तयार झालेले क्लोन्स असतील. सो सोमॅक्लोन्स आर ऑब्टेन्ड बाय टिश्यू कल्चर ओनली. टिश्यू कल्चरचा यूज करूनच सोमॅक्लोन्स तयार केले गेले. इथं प्लांट ब्रीडिंग नाही, जेनेटिक इंजिनिअरिंग नाही आणि इरेडिएशनसुद्धा नाही आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे डिसीज फ्री प्लांट डेव्हलप्ड फ्रॉम. आता मगाशीच आपण म्हटलं की टिश्यू कल्चर जे आहे हे टिश्यू कल्चरच्या टेक्निकमध्ये अपायकल मेरिस्टीम यूज करून मगच त्या मेरिस्टीमपासून प्लांट तयार केलं जातं. ते प्लांट 100% डिसीज फ्री असतं. सो म्हणून डिसीज फ्री प्लांट जे आहे विच इज डेव्हलप्ड फ्रॉम अपायकल मेरिस्टीम, not seed, not leaf, not stem. So that is the right answer. Thank you.